सणासुदीच्या वातावरणात नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून 19 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली। सोनी गणेश रामपुरे वय 19 असे मृत तरुणीचे नाव असून ती गर्भवती होती। या घटनेत तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। संशयिताने झालेल्या वादानंतर तिचे तोंड व गळा दाबून जोरात ढकलल्याने ती बेशुद्ध पडली होती। ही घटना सोलापूर शहरातील लष्कर परिसरातील बालप्पा तालीम येथे घडली। घटनेनंतर तिला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले। या प्रकरणी सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती। अवघ्या वर्षभरापूर्वी विवाह झालेल्या तरुणीचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे। आमच्या बहिणीला असं केलं तिने। आम्ही नुसतं का म्हणलं त्याला टेप बंद करा म्हणले, तिने ऐकलं नाही। आमच्या बहिणीला येऊन गळा दाबला, आमच्या आईला पण गळा दाबले तिने। असं करून मग आम्हाला सगळ्यांना मारून मग गेले तिने। आमच्या बहीण काय तर म्हणली तर ते चुकीने काय तर आम्हाला सांगायचं होतं, नाही सांगितलं तिने। असं करून गेले तिने। आमच्या बहिणीला गळा दाबून मग पाडून गेले पळून, मग आलंच नाही घरीच्या तिथं। काय बहिणीचं नाव काय? सोनाली सोनी కదా सोनी आडनाव ओळखली गणेश रामपुरे। गणेश रामपुरे किती जण होते ते सगळे? प्रेग्नंट होतं तिने। 9 महिना चालतं। पण तेच पोरग होतं, पोटात बाळ होतं, समोरचं तेच पोरग होतं, अजून कोण होतं? गीताबाई मेत्रे होते तिने। काय नाव तुमचं? लक्ष्मी मेत्रे। काय झालं होतं रात्री? रात्री काय नाही, ते टेप लावले होते। जरा आवाज कम कर बाबा, पोरगी असा आहे, डीलर आहे, मग कम कर म्हणून एवढंच म्हणले। पोरगी काय बी म्हणलं नाही त्याला। आल्याला गळाच दबवले त्याला। पोटात होती पोरगी। एवढंच बाणन बघ। काय बाणन? किती वाजता झालं? 3 वाजता झाले, सकाळी 3 वाजता दुपारी। चटप 4 अయింది, ఇక్కడ चटप 4 अయింది। 5:30 आहे ना। असं दाबले नाही, ते जयंतीचा गाणं लावलं होतं त्याने। पोर कम कर बाबा, आवाज कर नको म्हणला तर आल्याला गाळा सुद्धा दाबले ते। मला बी दाबले त्याने। पोरगी असं आहे बाबा, सोड म्हटलं तर दाबले बघ। काय नाव काय ते समोरचं? त्याचा बापू सुरेश आरगोळे।